नमस्कार स्वामी भक्तांनो। तर प्रत्येकजण स्वामी सेवा करण्यासाठी धडपडत असतो। आपापल्या परीने आपल्याकडे जेवढी शक्य होईल तेवढी स्वामी सेवा सर्वजण करत आहेत। स्वामी भक्तही वाढत आहेत। त्यातच जे नवीन स्वामी सेवेकरी असतात त्यांना एक प्रश्न पडतो, स्वामी सेवा म्हणजे नेमके काय आणि आपण स्वामी सेवा कशी करायची आहे, आपण त्यासाठी कसे वागले पाहिजे आहे आणि त्यामुळे आपले स्वामी आपल्या सोबत असतील किंवा कोणत्या लोकांना स्वामी पावतात आणि कोणत्या लोकांचं स्वामी अजिबात ऐकत नाहीत, या प्रश्नांची उत्तरे सुद्धा त्यांना पडलेली असतात। तर या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता स्वामी सेवा म्हणजे नेमकं काय, तर यासाठी प्रत्येकाचा असा गैरसमज असतो की स्वामी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृतामधील 3 अध्याय 7 अध्याय किंवा 21 अध्याय असे पठण करणे किंवा 11 माळी स्वामींचा जप करणे किंवा तारक तीर्थ बनवणे, त्याचं तीर्थ पिणे, घरातील सर्वांना देणे, हे म्हणजे स्वामी सेवा। परंतु एवढं केल्यानंतर आपण स्वामी सेवक होतो का किंवा स्वामींच्या मनाला आपण एवढंच केल्याने आनंद होतो का, याचं कधी आपण उत्तर शोधलंय का? तर या प्रश्नाचं उत्तर आपण कधीच शोधलेलं नसतं। कारण आपल्याला कुणीतरी सांगितलेलं असतं की स्वामी सेवा केल्यामुळे आपल्या अशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात, आपलं खूप चांगलं होतं, आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणीतून मुक्तता मिळते, म्हणून आपण त्यांचं ऐकून स्वामी सेवा करायला लागतो। परंतु या सगळ्यामध्ये स्वामींना काय हवं आहे, त्यांचा हेतू काय आहे, हे आपल्याला माहीत नसतं आणि आपण ते जाणूनही घेत नाही। तर माझ्या मते स्वामी सेवा म्हणजे स्वामींवरती अतूट विश्वास। जेवढा आपण आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवत नाही तेवढा आपण स्वामींवरती ठेवलेला विश्वास। इथे आपण आंधळा विश्वास देखील म्हणू शकतो, कारण आपल्याला जे काही दिसत नाही ते सर्व स्वामींना दिसत असतं। आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी करत असतात, आपल्याला देत असतात, फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास हवा आहे। स्वामींच्यावरती जेवढा आपला विश्वास जास्त असेल तेवढे स्वामी आपल्याला पावत असतात। आता आपण थोडासा विचार करूयात की एखादा भक्त आहे आणि ते नेहमी स्वामींची सेवा करतात, नित्यसेवा करतात, सकाळी स्वामी चरित्र सारामृतामधील अध्याय वाचतात, स्वामींचे नामस्मरण करतात, तारक तीर्थ बनवतात, घरामध्ये सर्वांना देतात, परंतु घरामध्ये किंवा घराच्या बाहेर त्यांचं वागणं जर अजिबात चांगलं नसेल किंवा एखाद्या व्यक्तीवरती ते जळत असतील एखाद्या गोष्टीवरून किंवा त्यांच्यापेक्षा जास्त सरस गोष्टी जर त्यांच्याकडे असतील आणि त्यांचा जळफळाट होत असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं चांगलं होत असेल तर ते त्यांना बघवत नसेल, तर मला सांगा, हे स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय वाचून किंवा तारक तीर्थ पिऊन आपल्याला काय होणार आहे? काहीही फरक पडत नाही। कारण आपले कर्मच जर चांगले नसतील तर स्वामी आपल्याला कसे पावणार? त्याच पद्धतीने काही लोकांचा असा प्रश्न असतो की मी एवढा वेळ स्वामी सेवा करते किंवा मी एवढ्या पद्धतीने स्वामींच्या मठात जातो किंवा जाते, अशा पद्धतीचे काही लोक असतात, परंतु या लोकांना आपल्या आजूबाजूच्या लोकांना स्वामी पावतात, परंतु माझ्याच इच्छा का पूर्ण होत नाहीत? तर हा प्रश्न आपण इतरांना विचारण्यापेक्षा आपण स्वतःला विचारला पाहिजे। आपल्याला इतरांचं भलं बघण्याची ताकद किती पर्सेंटेज आहे तेवढं आपल्याला आपलं पडताळून पाहिलं पाहिजे। जर आपल्यामध्ये इतरांचं सुख बघण्याची शक्ती जास्त असेल तर तिथे आपले स्वामी आपल्यासोबत असतात आणि जर आपल्याला इतरांचं सुख बघण्याची शक्ती नसेल तर स्वामी तिथे थांबतही नाहीत। स्वामी आपल्याला कोणत्याही गोष्टीत मदत करत नाहीत। त्यामुळेच आपले कर्म हे आपल्यावरतीच अवलंबून आहे। आपण चांगले कर्म केले तर स्वामी आपल्यासोबत असतात। आपण जर चुकीचे कर्म करत असो आणि स्वामी सेवा करत असो तर त्यावेळेला स्वामी आपल्यासोबत कधीही नसतात। कारण इतरांना मदत करणे, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख शोधणे, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख व्यक्त करणे, ही कामे स्वामींना आवडतात आणि जे भक्त ही कामे करतात त्यांच्या इच्छा त्वरित स्वामी पूर्ण करत असतात। काही भक्तांच्या इच्छा लगेच बोलल्या बोलल्या स्वामी पूर्ण करतात, कारण त्यांचं मन निर्मळ असतं, साफ असतं,
ते इतरांना कोणताही आपल्याकडून त्रास होईल असं वागणूक करत नाहीत। परंतु काही लोक असे असतात की इतरांना त्रास देत असतात, परंतु स्वामी सेवासुद्धा करत असतात। पण या लोकांना स्वामी कधीही पावत नाहीत, यांच्या मनातील इच्छा त्या पूर्ण करत नाहीत, कारण स्वामी फक्त भक्तांच्या चांगल्याची इच्छा पूर्ण करतात। त्यासाठी आपल्याला स्वामी सेवा करण्यासोबत आपल्याला स्वामींचे हे नियम किंवा हे गुण जे स्वामींना आवडतात ते आपल्यामध्ये आहेत का हे पडताळून पाहिलं पाहिजे। आपल्याला इतरांना मदत केली पाहिजे। एखादा अडले नडलेला व्यक्ती असेल तर त्याला आपण मदत करायची आहे, त्यांना आपण त्यांच्या परिस्थितीवर आपल्याला हसायचं नाही आहे। इतरांना मदत करण्यामध्ये आपल्याला सुख, आनंद आणि समाधान मिळाला पाहिजे। आणि जे भक्त असे वागत असतात त्यांना स्वामी कोणत्याही गोष्टीची कधीच काही कमी पडू देत नाहीत। त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवायला हवा, स्वामींच्या मनाप्रमाणे वागायला हवं, इतरांना मदत करायला हवी, इतरांच्या सुखामध्ये सुख शोधायला शिकायचं आहे। या गोष्टी स्वामींना आवडतात आणि अशा भक्तांच्या सोबत स्वामी सदैव असतात, त्यांचे रक्षण करत असतात। त्यांच्या कुटुंबावरती, त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची अघटित घटना कधीच घडत नाही, कारण जे इतरांचं भलं करण्यात सुख मानतात त्यांचं सुख बघण्याचं काम स्वामी करतात। त्यामुळे त्यांना सुखाचे दिवस स्वामींच्या कृपेमुळे येत असतात। म्हणूनच स्वामी सेवा करणे म्हणजेच फक्त ग्रंथ वाचणे किंवा पारायण करणे किंवा इतर सेवा करणे एवढंच नव्हे, स्वामी भक्त म्हणून मिरवणे एवढंच नव्हे, तर इतरांसाठी आपण जे काही कर्म करत असतो ते म्हणजे स्वामी सेवा। स्वामी आपल्या अवतार काळामध्ये कितीतरी लोकांचा स्वामींनी उद्धार केला होता, कारण स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि तरीही ते लोकांच्या कल्याणासाठी सामान्य मानव रूपात अक्कलकोटमध्ये येऊन राहिले। इतर ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं, परंतु शेवटपर्यंत अक्कलकोटमध्ये राहिले आणि त्यांच्या अवतार काळामध्ये जे रंजलेले, गांजलेले किंवा जे दारिद्र्याने ग्रस्त झालेले लोकांचा त्यांनी उद्धार केलेला होता। प्रत्येकाला त्यांनी मदत केलेली होती। प्रत्येक जणांनी स्वामींना कमी समजले होते, परंतु त्यांनासुद्धा स्वामींचे महत्त्व पटले होते आणि ज्यांचा स्वामींवरती विश्वास होता त्या काळामध्ये सुद्धा त्यांचं स्वामींनी कल्याण केलेलं होतं। यामध्ये स्वामी चरित्र सारामृतामध्ये देखील 5व्या अध्यायामध्ये असंच दिलेलं आहे, मल्हारराव राज्याधिकारी जेव्हा बडोद्याला स्वामींना घेण्यासाठी हट्ट करत होते, स्वामींना आपल्या नगरामध्ये आणण्यासाठी काहीतरी गोष्टी कुरघुडी करत होते, त्यावेळेला सुद्धा स्वामींनी स्पष्टपणे चोळप्पांना सांगितलेलं होतं की त्यांचा माझ्यावरती विश्वास नाही आहे किंवा त्यांची माझ्यावरती श्रद्धा नाही आहे, तर मी त्यांच्या नगरामध्ये का म्हणून जायचे आहे। यावरून असं स्पष्ट होतं आहे की स्वामींवरती असलेला विश्वास किंवा त्यांच्यावरती असलेली निस्सीम श्रद्धा हीच म्हणजे खरी स्वामी सेवा। कारण आपण स्वामींची इतर कोणतीही सेवा केली नाही तरी चालेल, परंतु स्वामींवरती असलेली आपली श्रद्धा आणि विश्वास कधीच डगमगला गेला नाही पाहिजे, कारण हेच तर स्वामींना आवडतं। आणि ज्यांचा स्वामींवरती पूर्ण विश्वास आहे त्यांचं स्वामी निश्चितच चांगलं करतात, त्यांना पावतात, त्यांची इच्छा आकांक्षा पूर्ण करतात। आणि म्हणूनच स्वामी भक्तांनो किंवा माझ्या नवीन स्वामी सेवेकरी ताई किंवा दादांनो, आपल्याला तुम्हाला जर स्वामी सेवा करायची असेल तर या गोष्टी पाळा, इतरांना मदत करा। इतरांना तुम्ही मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे आलात तर स्वामी तुमच्याकडे 4 पावले पुढे येणार आहेत। त्यामुळे आपलं काहीही वाईट होणार नाही आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे। इतरांचं भलं करायला शिकूया आणि आपण स्वामी सेवा करूया। इतर गोष्टीसुद्धा स्वामी सेवेमध्ये भरपूर आहेत। स्वामींवरती विश्वास तर आपला पहिल्यांदा असायला पाहिजे। स्वामींवरती जर आपला विश्वास असेल तरच आपण स्वामी सेवा करू शकतो। तर आतापासूनच आपण फक्त नित्यसेवा न करता या गोष्टींचं सुद्धा आपण ध्यानात घेऊन या गोष्टीसुद्धा आचरणात आणूया आणि आपण स्वामी सेवा करूया, कारण आपले स्वामी आहेत। कारण या जगामध्ये खूप काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत, त्यासाठी आपल्याला स्वामींची साथ लागणार आहे। सर्वांना स्वामी मदत करतात, त्यामुळे आपण इतरांना मदत करूया, स्वामींचा मार्ग दाखवूया, त्यांनाही काही अडचणीतून आपण बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करूया। त्यामुळे आपले स्वामी आपल्यावरती प्रसन्न तर होतीलच, परंतु आपल्यालासुद्धा कशाचीही कमी पडणार नाही। तर ही होती छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.